सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु महिपती महाराज राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोच रूप पाहता मनोनी विठ्ठलिया
काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागते निरंतर जागती निरंतर जागती जावे त्यासी वावे उतराय जावे त्यासी वावे उतराय जावे त्यासी वावे उतराय जावे त्यासी वावे उतराय देविता हा पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा बोलणे संपदेश सहज बोलणे उपदेश बोलणे संपदेश सहज बोलणे उपदेश करोनी सायास शिकले करोनी सायास शिकले करोनी सायास शिकले काय जावे त्यासी वावे उतराय काय जावे त्यासी वावे उतराय जावे त्यासी वावे उतराय जावे त्यासी वावे उतराय देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा म्हणे वत्स देनुवेचे तुका म्हणे वत्स देनुवेचा तुका म्हणे वत्स देनुवेचे तुका म्हणे वत्स देनुवेचा ते मज येती सांभाळीत ऐसे मज येती सांभाळीत ऐसे मज येती सांभाळीत तुका म्हणे वत्स देनुवेचे तुका म्हणे वत्स देनुवेचा तुका म्हणे वत्स देनुवेचे तुका म्हणे वत्स देनुवेचा तैसे मज येती सांभाळीत ऐसे मज येती सांभाळीत ऐसे मज येती सांभाळीत काय जावे त्यासी वावे उतराय काय जावे त्यासी वावे उतराय जावे त्यासी वावे उतराय काय जावे त्यासी वावे उतराय देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा देविता पायी जीव थोडा ठोपार कुमारी हा जय विठोबार कुमारी ठोपार कुमारी जय जय विठोबार कुमारी ठोपार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी ठोपार कुमारी विठोबार कुमारी ठोपार कुमारी विठोबार कुमारी ठोपार कुमारी विठोबार ठोपार कुमारी कुमारी विठ्ठल गोरख विठ्ठल 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 विठ्ठल
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणी हितोपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबराय वैराग्यस्य परामूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत कवी महिपती महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज प्रातस्मरणीय बंसी बाबा आदी करून सकल संत मायबापांच्या चरण नतमस्तक होतो भगवान शिवस्वरूप असणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या चरण नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो विठ्ठला 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 गेल्या 66 वर्षांपासून भगवान श्री करवीरेश्वराच्या पावन मंदिरामध्ये पावन दरबारामध्ये ज्ञानोबरायांच्या स्पर्शाने ज्याला अजूनही चैतन्य स्वरूप असणारा हा पैसखांब आणि या मंदिरामध्ये भगवान गोपालकृष्णांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जन्माष्टमीच्या निमित्ताने त्याचबरोबर भगवान श्री ज्ञानोबरायांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उत्सव अनेक वर्षांपासून आपल्या या माऊलींच्या मंदिरामध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे साजरा होत आहे पूजनीय हरिभक्तिपरायण आपल्या या संस्थांचे महंत हरिभक्तिपरायण गुरुवर्य देवीदासजी महाराज म्हस्के त्याचबरोबर आपल्या देवस्थानचे असणारे विश्वस्त आमचे शिंदे माऊली यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा आम्हाला आज योग झालेला आहे आणि त्या योगानिमित्ताने आज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे कीर्तनासाठी सर्व परिसरातील जाणकार पारमार्थिक श्रोते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तिपरायण हरिभाऊ महाराज भोगे ते सुद्धा उपस्थित आहेत आमचे गुरुबंधू मृदुंगाचार्य हरिभक्तिपरायण नवनाथ महाराज तेही उपस्थित आहेत आदरणीय आमचे दुसरे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे राम महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत अनेक महाराज मंडळी उपस्थित आहेत बहुतेकांचा माझा परिचय नाही परंतु सर्वच मला ज्ञानोबरायांचे स्वरूप आहेत म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो पूजनीय सर्व उपस्थित जाणकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या बहुसंख्येने माता माऊल्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने उल्हासाने साजरा होत आहे गेन वाढव गेन आणि उत्साहाने साजरा होत असताना आपलाही उत्साह दिवसेंदिवस कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे दिने दिने नवम नवम प्रत्येक दिवशी नवीन 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 आपला उत्साह वाढत आहे दररोज आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पूजनीय महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरी श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहता एक दिवस आम्हालाही योग आला त्या दिवशी पाहिलं खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीचे उपासक ज्ञानेश्वरीचे श्रोते काही कमी झालेले नाहीत दिवसेंदिवस वाढत आहेत बरं काही श्रोते इथंच ऐकतात असं नाही यूट्यूबच्या माध्यमातून बाहेरून सुद्धा लोक ऐकतात
जेव्हा त्यांना वेळ असेल त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने ऐकत असतात. सर्वांच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरीविषयी प्रेम उत्पन्न करणारे पूजनीय वैकुंठवासी बाबा, त्यांचं खऱ्या अर्थाने जे स्वप्न होतं, ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरोघर जावी आणि तिची पारायणं व्हावी आणि ते पारायण करून खऱ्या अर्थाने आपण नारायण स्वरूप व्हावं, ही बाबांची खऱ्या अर्थाने श्रद्धा आहे. बाबांचं फक्त स्वप्न एवढंच मंदिर होतं असं नाही. महिपती महाराज संस्थान श्री क्षेत्र ताहराबाद त्या ठिकाणी सुद्धा बाबांचं फार मोठं योगदान आहे. बाबांना ज्या पद्धतीने वाटायचं हे मंदिर व्हावं त्या पद्धतीने त्या मंदिराच्या सुद्धा जडणघडणीमध्ये पूजनीय बाबांचं फार मोठं योगदान आहे. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर असतील, पूजनीय बाबा असतील, त्यांच्या शुभ हस्ते महिपती महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 1986 साली ताहराबादमध्ये झाली. तोच जुना ऋणानुबंध पूजनीय आमचे शिंदे माऊली असतील, पूजनीय आपले मस्के महाराज असतील, माऊलींनी खऱ्या अर्थाने त्यांना सुचवलं आणि त्या ऋणानुबंधातून आज आमच्याकडे आज ही सेवा आलेली आहे. आणि त्या सेवेमुळे खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगत असतो, आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची साधना घडली नाही तरीसुद्धा एवढा मोठा सेवेचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतोय. कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्यफळा आले आजी देखील पाऊले. मला तर मी नेहमी सांगत असतो, कोणतीही सेवा आमच्या जीवनामध्ये घडली नाही तरीसुद्धा एवढा मान आमच्या जीवनामध्ये संतांच्यामुळे प्राप्त झालेला आहे. संतांच्यामुळे कृपादान केले संती कल्पंती हे सरेना, असं अलौकिक कृपादान आणि त्यांच्याच पदस्पर्शाने वास्तव्याने पुणे झालेला हा पुण्य परिसर भगवती श्री प्रवरा मातेचा हा परिसर आहे. भगवान श्री करवीरेश्वराचा पावन दरबार आहे आणि अक्षर ब्रह्म ज्या ठिकाणी आजही ज्ञानोबरायांच्या मुखातून निघालेला आज प्रस्फुटित होतं आहे. श्रद्धेने जर आपण या पैस खांबाला जर तुम्ही कान लावला तर ज्ञानोबरायांच्या ओव्या आजही त्यातून आम्हाला ऐकायला मिळतात. हा सामान्य परिसर नाही, सामान्य परिसर नाही. खरंच भाग्यवान आपण आहोत आणि म्हणून आपल्याला ज्ञानोबरायांच्या या पावन दरबारामध्ये प्रवचन ऐकण्याची संधी पूजनीय महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते. ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याला ऐकायला मिळतं.
कीर्तन श्रवण आपल्याला करायला मिळतंय, आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. म्हणून आज कीर्तन सेवेचा आजचा दुसरा दिवस आहे. कीर्तन सेवेकरिता श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबराय महाराज यांचा 4 चरणांचा आणि संतपर प्रकरणातील असणारा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबराय महाराज संतांनी आमच्या जीवनामध्ये केलेले उपकार आणि त्या उपकाराबद्दलची कृतज्ञता महाराज या अभंगातून व्यक्त करतात. विठाला कृतज्ञता व्यक्त करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, कृतज्ञता व्यक्त करतात. या भूतलावरती 2 प्रकारची माणसं आम्हाला पाहायला मिळतात. पहिला वर्ग आहे कृतघ्न आणि दुसरा वर्ग आहे कृतज्ञ. ज्ञ म्हणजे जानाती आपल्यावर केलेले उपकारांची जाणीव ज्या व्यक्तीला असते त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ माणसं आपल्याला पदोपदी पावलोपावली आपल्याला पाहायला सापडतात. लांब जाण्याची गरज नसते अशी माणसं कधी कधी आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आजकालची मुलंच तशी झालीत महाराज. आईवडिलांनी किती जरी त्यांच्यावरती उपकार केले, हाडाची काढ केली, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, तरी सुद्धा त्या मुलांना आपल्या आईवडिलांच्या उपकाराची जाणीव त्यांना नसते. सहज एखादा मुलगा बाहेर जातो, बाहेर शिकतो, बाहेर थोडंफार काहीतरी करतो आणि घरी आल्यानंतर त्याच्या वडिलाला सहज म्हणतो, बाबा मी जे काही केलं ते माझ्या कष्टाने मिळवलेलं आहे, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? अरे बाबा, त्याने तुझ्यासाठी घासातला घास काढला, तो तुला जेवायला मिळावं म्हणून एक टाईम उपाशी राहिला आणि तू त्याला म्हणतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं? ही परिस्थिती समाजामध्ये आहे. आईलाही बोलणारे लोक तशीच आहेत. म्हणजे घरातल्या घरात माणसं इतकी कृतज्ञ आहेत, तर समाजाविषयी माणसाला कधी कृतज्ञता व्यक्त होणार हो? लोक म्हणतात आम्ही देशासाठी काय केलं पाहिजे, देशाने आम्हाला काय दिलंय त्याबद्दल आम्ही उतराई झालं पाहिजे. हाल अपेष्टा आम्हाला फक्त या देशामुळे प्राप्त झाल्या. दुसऱ्या देशात जन्म आमचा झाला असता तर 4 व्हीलर चांगल्या गाड्यांमध्ये फिरलो असतो, चांगलं राहायला, चांगलं खायला, सगळं वेगवेगळं गायला पण आम्हाला मिळालं असतं. या तुमच्या भारतात काय आहे? त्या लोकांसाठी नेहमी सांगितलं पाहिजे देशाने आम्हाला काय दिलं याच्यापेक्षा आम्ही देशासाठी काय देऊ शकतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कृतज्ञ माणसं आम्हाला पावलोपावली पाहायला मिळतात. किती कृतज्ञता. एखाद्या माणसाने बसमध्ये आपल्याला जागा बसायला दिली, त्याच माणसाला माणूस शेजारच्याला नसण्यासारखा करतो, उठ सरक. इतकी कृतज्ञ माणसं आहे. अहो आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात, माणसाने कधीही 2 गोष्टी बोलण्यासाठी कधीही लाजू नये. 2 गोष्टी कधीही बोलण्यासाठी लाजू नये. एखादी चूक आपल्याकडून जर घडली तर त्याबद्दल क्षमा मागणं आणि एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती उपकार केले तर त्या व्यक्तीला धन्यवाद देणं हे माणसाने कधी विसरू नये. विठ्ठला. आणि या 2 गोष्टी कमीपणाच्या नाहीच कधीच. आपल्याकडून चूक झाली आपण मान्य केली पाहिजे. कुणी कुठे कोणत्याही पदावर असो, काहीही असो, किती मोठ्या पदावर असतो तो ब्रह्मदेव काय झालेला नाही. तू कोणी कोणत्याही पदावर, शेवटी मनुष्य आहे, त्याच्याकडून चुका होत असतात. परंतु माणसं त्या पदाच्या जोरावरती इतकं रेटून नेतात. त्याला आपल्याकडे एक म्हण आहे, खोटं बोल पण रेटून बोल, अशी म्हण आहे आपली. ही पद्धत आपली आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती उपकार केला, खऱ्या अर्थाने त्याच्या उपकारात राहणं याला कृतज्ञता म्हणतात. तीच कृतज्ञता जगद्गुरू तुकोबराय आजच्या अभंगात वर्णन करतात. कृतज्ञ माणसं इतकी पाहायला सापडतात. त्या कृतज्ञ माणसाच्या हातून जर एखादं पाप जर घडलं, त्या व्यक्तीच्या जीवनात जर एखादं पाप घडलं तर त्या पापाला या जगतामध्ये कोणतंही प्रायश्चित्त नाही. महाभारत असं सांगतं, कृतज्ञ नास्ति निष्कृतिही. त्या कृतज्ञ माणसाला कोणत्याही त्याच्या पापातून कोणत्याही प्रकारचं त्याच्यासाठी प्रायश्चित्त कर्म त्याच्यासाठी नाही. म्हणून माणसाने नेहमी दुसऱ्याच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. अहो साधे गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात. बरं, धन्यवाद म्हणायला काही लागतं का हो? त्याच्यासाठी एखादा अर्ज द्यावा लागतो लिहून,
एखाद्या बँकेत जाऊन त्याचा फॉर्म भरून द्यावा लागतो नाही. सहज माणसाने धन्यवाद म्हटलं चालतं ना. पण माणसाला धन्यवाद म्हणायला जसं काय त्याच्या तोंडात काहीतरी काय म्हणतात त्याला बोलूच का, त्याच्या तोंडात काय होतो लाकवा वस्तू का काय वस्तू, माणसं सहज म्हणत नाही. कृतज्ञता माणसाने व्यक्त केली पाहिजे. तीच कृतज्ञता जगद्गुरु श्री तुकोबराय आजच्या अभंगातून व्यक्त करतात. अहो काय त्या संतांचे अलौकिक असणारे उपकार आमच्या जीवनामध्ये आहे, अलौकिक उपकार आमच्या जीवनामध्ये आहे. काय महाराज काय उपकार आहेत ते उपकार आम्ही शब्दात सांगू शकत नाही. इतके अलौकिक उपकार आहे. जर तुकोबराय सांगू शकत नाही तर आपण काय सांगणार हो? जर तुकोबराय जर म्हणतात काय सांगू आता, तुकोबराय ज्या ठिकाणी म्हणतात, तुकोबराय ज्या ठिकाणी शांत होतात त्या ठिकाणी आपली काय, ज्यांचा गाता हा पंचम वेद आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असे असणारे जगद्गुरु तुकोबराय ते ज्या ठिकाणी स्तब्ध होतात त्या ठिकाणी आपल्या अगरबत्ती कुठं ओवाळायची, कुठं ओवाळायची. पण तरीसुद्धा आपण त्यांचीच लेकरं आहोत. थोडासा शब्द प्रपंच आपण थोडाफार केला पाहिजे. म्हणून हा खटाटू विठाला विठाला त्यांचे उपकार अलौकिक उपकार आहेत, अलौकिक उपकार आहेत. उपकार या शब्दाचा जर आपण फोड जर केली, उप आणि कार, उप आणि कार, उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. उपकार त्याला म्हणतात जो त्याच्या जवळ करतो. कशाच्या? संसाराच्या. संसाराचेही काही लोक जवळ करतात. लग्न करून देणं म्हणजे संसाराच्या जवळ जाणं आहे. ते सुद्धा एक लौकिक प्रकारचा उपकारच आहे. ज्याच्या जीवनात घडतो त्याला फार आनंद वाटतो. नवीन फार आनंद वाटतो. ते एक जाहिरात आहे, मनमे लड्डू फुटा, त्या पद्धतीने त्याच्या मनामध्ये आनंदाचे लाडू फुटतात. कुठपर्यंत? 1 वर्ष 2 वर्ष. परंतु ते सुद्धा एक प्रकारचे उपकारच आहेत. लौकिक का होईना उपकारच आहेत, परंतु ते क्षणभंगूर आहेत, जास्त काळ न टिकणारे उपकार आहेत. परंतु संत हे असले क्षणिक उपकार आमच्यावर करत नाहीत. ते संत आम्हाला संसाराच्या जवळ न करता ते आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातात. महाराज म्हणतात, देव पहावया करीवो सायास न करी हे आस नाशवंत. मनुष्य आस करतो, नाशवंताची आस करत राहतो. त्याच्यासाठी संत आमच्यावरती उपकार करतात. या उपकारामुळे माणसाच्या जीवनामध्ये फार मोठी प्रगती तो व्यक्ती करू शकतो. या उपकारासाठी महाराज तुम्ही मगाशीपासून आले आणि उपकार सांगायला लागले. लवकर सांगा नेमकं उपकार संत आमच्या जीवनात काय करतात, नेमकं काय करतात. ते संत उपकार करतात, इतके उपकार करतात ते शब्दात आम्ही सांगू शकत नाही, उपकाराचे इतके फायदे आहेत तुम्हाला सांगू का? त्या उपकारामुळे माणसाच्या जीवनामध्ये त्याला देव प्राप्त होतो. महाराज उगच तुम्ही कीर्तनाला उभे राहिले म्हणून उगच काही सांगू नका. त्याला जर काही प्रमाण असेल तर सांगा. प्रमाण असेल. जो व्यक्ती जीवनामध्ये स्वतःच्या उपकार करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला भगवंत प्राप्त होतो. कसं? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. महाराज म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. महाराज म्हणतात एका साधकाला, अरे बाबा तुला तुझ्या जीवनामध्ये जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल, तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाव महाराज त्या अभंगात सांगतात. त्या साधकाला म्हणतात, अरे बाबा भगवंताचं जर गीत शुद्ध अंतकरणाने जर गायलं तर तुला भगवंताची प्राप्ती होईल. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त. पण तो साधक म्हणतो, महाराज आमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं गीत भावयुक्त अंतकरणाने गाण्यासाठी आम्हाला वेळ नाही. आम्हाला कीर्तनाला यायला वेळ नाही. कसं बसं आम्ही कीर्तनाला येतो. तुमचा काय पैसे कमवायचा धंदा आहे म्हणून तुम्ही काहीही सांगता. सरळ बोलणारी लोक आहेत जगामध्ये. पूर्वीचे लोक बोलत नव्हते महाराज. आता लोक काहीही बोलायला लागले. काहीही बोलायला लागले. ते म्हणतात महाराज उठपळ तुमचा धंदा आहे. बरं ठीक आहे बाबा, धंदा तर धंदा. निदान आम्ही लोकांना लुटमार तर करत नाही ना. लोकांची लुटमार तर करत नाही ना. तुकोबराय म्हणतात, अरे बाबा थोडा तरी परोपकार माणसाच्या जीवनात असला पाहिजे. तुका म्हणे फार
थोडा तरी परोपकार. हां, लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही भगवंताचं भजन करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. अशा साधकाला म्हणतात तुला देव पाहिजे ना, देव पाहिजे ना, तुझ्या जीवनामध्ये थोडा तरी उपकार खऱ्या अर्थाने तू केला पाहिजे, थोडा तरी परोपकार. माणसं उपकार करायला तयार नाहीत. तुकोबरा म्हणतात अरे बाबा नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, निदान ताकाचं तरी उपकार माणसाने केलं पाहिजे. नाही तुमच्याकडे देण्याची क्षमता, एखाद्या व्यक्तीकडे नाही देण्यासाठी, पैसा देण्यासाठी नाही, निदान त्याच्याकडे पैसा नाही पण निदान त्या माणसाकडे वेळ असला तर त्या माणसाने तो वेळ तरी दिला पाहिजे. हां, तो वेळ तरी दिला पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे चांगली कला असेल, ती कलासुद्धा समाजासाठी दिली पाहिजे. नेहमी आम्ही समाजाकडे पैसाच मागतो आणि पैशाचीच अपेक्षा करावी असं नाही, त्यालाच उपकार करणं असं म्हणत नाही. जे काही आपल्याकडे शक्य असेल देण्यासाठी ते देणं, याचा अर्थ उपकार होतो. म्हणजे पहिली गोष्ट उपकार केल्याने देव प्राप्त होतो. दुसरं उपकार करण्याचं खऱ्या अर्थाने साधन आहे, त्याची फलश्रुती आहे. घडे ज्या उपकार भूतांची हे दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उपकार घडतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मस्थिती म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती खऱ्या अर्थाने होते. मी कोण आहे त्याला खऱ्या अर्थाने कळत असतं. का कळतं? कारण की त्याचं चित्त हे शुद्ध झालेलं असतं. आणि एकदा की माणसाचं चित्त शुद्ध झालं की त्याला मग भगवत प्राप्तीसाठी कोणताही बंधन त्याच्यात आणि त्या भगवंतामध्ये राहत नाही. ही उपकार करण्याची फलश्रुती आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या संतांनी आमच्याकडे फार उपकार केले, इतके उपकार केले, इतके उपकार केले, ते शब्दात न सांगण्यासारखे आहे, न सांगण्यासारखे आहे, न सांगण्यासारखे आहे. किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मेच्या देखिए पाय, दिले अक्षय भयदान. केले उपकार बाप न करी ऐसी माय, धर्मे देखिले पाय, दिले अक्षय भयदान. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. केले उपकार सांगू मी काय. पण हे प्रमाण त्या मनुराजा देहपुरीतलं आहे आणि ते उपकार मनुराजाचे सांगताना ते केले उपकार सांगू मी काय, याचे काय उपकार आहेत आपल्याला. ठीक आहे, संतांच्या बाजूने लावून देऊ. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा. त्यांचे खऱ्या अर्थाने जशी आपली आई आपल्यावर एवढे उपकार करू शकत नाही तेवढे त्या संतांचे उपकार आहेत. महाराज काय उपकार आहेत, काय उपकार आहेत. मज निरंतर मज निरंतर जागवी, जागवी मज निरंतर काय सांगू संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती. काय दाविताची भावे उतराई, काय दाविताची भावे उतराई, मज निरंतर जागवीती, मज निरंतर जागवीती, मज निरंतर काय दाविताची भावे उतराई, काय दाविताची भावे उतराई, भावे उतराई,
व्हावे भूतराई. वा वा वा. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. अहो तुकोबराय म्हणतात काय सांगू आता, काय सांगू. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर त्यावेळेस मनुष्य शब्द वापरतो काय सांगावं, किंवा एखादी गोष्ट शब्दामध्ये वर्णनाच्या पलीकडे असेल त्यावेळेस म्हणतो काय सांगावं. हां, म्हणजे काही काही गोष्टी असतात त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, तेव्हा म्हणत म्हणतात अरे काय सांगावं त्याचं आता, हां न सांगितलेलंच बरं. पण कधी कधी एखादी गोष्ट वर्णनाच्या पलीकडेची असते त्यावेळेस मनुष्य म्हणतो काय सांगू, काय सांगू. एक मनुष्य मुंबईला गेला समुद्र पाहण्यासाठी. ग्रामीण भागातला होता. ग्रामीण भागातला माणूस गेला आणि कधी कधी आता ग्रामीण भागातला माणूस असतो त्याला फक्त घर आणि दार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही त्याला माहिती नसतं. गेला, समुद्र पाहिला, समुद्र पाहून घरी आला. आता एखादा माणूस पूर्वीच्या काळामध्ये शहर पाहून आल्यानंतर 4-5 माणसं त्याच्याजवळ जमायची आणि विचारायची. हे कधी पूर्वीच्या काळात. आत्ताच्या काळात फार माणूस कुठं जरी गेला तरी लोकांना त्याचं काहीही वाटत नाही, काही वाटत नाही. कुठं जरी गेला, पूर्वीच्या काळात लोकांकडे 2 व्हीलर जरी आली तरी लोक अख्खी गावभर घेऊन फिरायचे. हां, पण आता हेलिकॉप्टर जरी आलं तरी लोक म्हणतात हप्त्यावरच घेतलेलं असतं. हां, लोकांचा स्वभाव विचित्र स्वभाव, विचित्र स्वभाव. तो माणूस मुंबईवरनं घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याला काही लोकांनी प्रश्न विचारला. अरे दादा, मुंबईला गेला होता, आम्ही असं ऐकलं समुद्र फार मोठा आहे. किती मोठा आहे? आपल्या गावातल्या तळ्या एवढा नाही रे, आपल्या नदी एवढा नाही, आपल्या धरणा एवढा नाही. किती मोठा आहे? तो म्हणतो काय सांगावं आता. हां, त्याच पद्धतीने संतांचे उपकार हे वर्णनातीत आहे. हां, वाचा विसावे ते साधू कथा माऊली म्हणतात. अरे बाबा, त्यांचं वर्णन करणं आपल्याच्याने शक्य नाही नाही नाही. की 15.5 यार जतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगयाची माथा ठेविजे चरणी हे शिवले. हां, फक्त त्यांच्या चरणावरती नतमस्तक होणं खऱ्या अर्थानं हेच भलं आहे. तरी सुद्धा महाराजांना सांगितलं या बाबा रामकृष्ण हरी विठ्ठला 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 पितृतुल्य असणारे आमचे हरिभक्तीपरायण भोगे बाबा ते सुद्धा आले. धन्यवाद. काय सांगावं तो मनुष्य म्हणतो, काय सांगावं. वर्णनातीत आहे. माऊली सुद्धा काय म्हणतात, उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भले. फक्त नतमस्तक होणं एवढंच आपण करू शकतो. तरी सुद्धा तुकोबराय आपल्या सर्वसामान्य जीवाला कळावं. कधी कधी एखादी गोष्ट न सांगण्यासारखी असते, ती आपल्या या सामान्य वाणीने आपण सांगू शकत नाही. तरी सुद्धा समाजाला कळावं याच्यासाठी ते संत सांगण्याचा प्रयत्न करत असतात. काय मज निरंतर जागविते. ते खऱ्या अर्थाने आम्हाला जागवण्याचं काम करतात, जागवण्याचं काम. महाराज, ते तर आम्हाला कुणीही जागवतं. सकाळी आम्ही उशिरा उठलो तर आमची आई आमच्या पाठीत लाद घालते आणि म्हणते उठ. हां, ते सुद्धा आम्हाला जागवण्याचं काम. एखादा माणूस ऑफिसला गेला, ऑफिसला गेल्यानंतर रात्री कीर्तन ऐकून गेलेला असतो, 9 ते 11चं कीर्तन असतं. ते उरकून तो जागर करून काकडा करून ऑफिसला जातो. तिथं गेल्यानंतर झोपायला लागतो, डुकल्या घेतो. त्यावेळेस बॉस येतो, त्यांचा साहेब येतो आणि म्हणतो अरे उठ. तो सुद्धा जागवण्याचं काम करतो, पण तो जागवतो, क्षणिक जागवतो, थोडा वेळापुरतं जागवतो. पण आमचे संत हे निरंतर जागव ठेवत आहेत. हां, अहो ज्ञानोबरायांना 700-750 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला निरंतर जागवत आहेत. तुकोबरायांना आज 350-375 वर्ष झाली, ते सुद्धा गाथेच्या रूपाने आम्हाला जागृत ठेवत आहेत. संत कवी महिपती महाराज 234 वर्ष झाले तरी ते अनेक संत चरित्रांच्या माध्यमातून आम्हाला जाग ठेवण्याचा प्रयत्न करतायत. हे काय उपकार सामान्य आहेत का? सामान्य उपकार आहेत का? असामान्य उपकार आहेत. जाग कसं ठेवतात ते आम्हाला आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग राहण्याचा प्रयत्न करायला सांगतात. निळोबरायांना एकदा विचारलं, महाराज तुमच्या मुखकमलावरती इतकं आनंद का हो?
निळोबराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंदाची वेळ सापडली. का वेळ सापडली? कारण की आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने संतांनी त्या भगवंताचं आम्हाला दर्शन करून दिलं. होते बहुत दिवस आर्त वागवी, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले वो. धन्य हे आनंदाची सापडली वेळ. महाराज, ती आनंदाची वेळ सापडली, पण खऱ्या अर्थाने आनंदाची वेळ कोणती हो? ज्या काळामध्ये संतांची भेट होते ती आनंदाची वेळ आहे. दुसरी आनंदाची वेळ ज्या वेळेमध्ये भगवंताचं नामस्मरण होतं ती खऱ्या अर्थाने आनंदाची. चिंतने सरे तू धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तू धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. ज्या काळामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं तो काळ खऱ्या अर्थाने धन्य आहे. आणि दुसरा वेळ धन्य त्याला म्हणतात ज्या वेळेस संत सज्जन आम्हाला भेटतात ती वेळ धन्य आहे. महाराज तुम्ही म्हणतात धन्य हे आनंदाची सापडली वेळ. का बरं? तेने संत सज्जन भेटले कृपाळ. पण अनेक संतजन आम्हाला भेटतात पण ते कृपाळूच असतील असं नाही. कृपाळू जरी असले तरी ते ब्रह्मनिष्ठ असतील असंही नाही. आणि जरी ब्रह्मनिष्ठ असले श्रोत्रिय असतील असंही नाही. असंही नाही. हे तीन गुण जेव्हा येतात त्या दिवशी खऱ्या अर्थाने साधकाच्या जीवनामध्ये आनंदाची वेळ असते. महाराज संत भेटले, काय झालं? त्यानी फेडियेला बुद्धीचा उमळ. त्यांनी आमच्या बुद्धीवरचा जो अज्ञानरूपी मळ आहे तो काढला. पाणी आहे, पाण्यावरती शेवाळ आहे. मग शेवाळ आहे म्हणून पाणी नाही का? मुळात पाणी आहे म्हणून पाण्याचा आश्रय घेऊन त्या जागेवर शेवाळ राहू शकतं. पाणीच जर नसेल तर त्याच्यावरती शेवाळ राहू शकत नाही. आकाश आहे, आकाशामध्ये आभाळ आलेलं आहे. मग आभाळ आलेलं आहे म्हणजे काय सूर्य नाही का? अहो सूर्य आहे म्हणून आभाळ दिसतंय. एकदा की आभाळ बाजूला झालं म्हणजे तो सूर्य आहेच. शेवाळ बाजूला झालं म्हणजे त्या ठिकाणी पाणी आहेच. त्या पद्धतीने आपल्या हृदयामध्ये तो भगवंत आहेच. पण ज्या वेळेस अज्ञानरूपी आवरण येतं ते आवरण आल्यानंतर त्या साधकाला त्या भगवंताची भेट होऊ शकत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखासी अरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आई आईशी जे बुद्धिस्फुरे अहर्निशिते वस्तुगामी. तो भगवंत हृदयात आहेच. परंतु संत एक काम करतात, त्यानी फेडियेला बुद्धीचा उमळ. महाराज एकदा की बुद्धीचा मळ गेल्यानंतर काय झालं? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो. धन्य हे आनंदाची सापडली. धन्य आपण स्वस्वरूपाच्या ठिकाणी नेहमी झोपलेलो आहोत आणि अशा झोपलेल्या साधकाला हडबडून जाग करण्याचं काम संत हे करतात. आणि फक्त क्षणिक जाग करतात का? नाही, निरंतर जागविते. म्हणून त्यांचे खऱ्या अर्थाने उपकार आहेत. उपकार आहेत. हां 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 चई लागे. हां विठाला 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 विठाला. अज्ञानाची निदा घोरत होता बदबदा.
इथं कसं क्षेत्राच्या ठिकाणी जरा थोडंफार अवघड जातं आमच्यासारखे कीर्तनकाराला बरं का. सगळे ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत. आमच्या जेवढ्या ओव्या पाठ नाही तेवढे लोक अनुभवणारे ओव्या आहेत या ठिकाणी माणसं आहे. हीच पूजनीय बाबांची खऱ्या अर्थाने हीच साधना आहे. अनेक लोकांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, कंठस्थ आहे. अहो मनुष्य अनेक अजाणतेपणाने अनेक वर्षांपासून जन्मोजन्मी झोपतच आलेला आहे, झोपतच आलेला आहे. स्वस्वरूपाच्या ठिकाणी तो जागा नाही. त्याला जागा नाही का? कारण की आश्रय संसाराचा आहे, संसारिक माणसाचा आहे. आणि ज्या प्रकारच्या माणसांच्या संगतीमध्ये मनुष्य राहतो त्या पद्धतीने त्या माणसाचा स्वभाव होत असतो, तसा स्वभाव होत असतो. अहो चोराच्या जर जवळ बसला माणूस, बैसता चोराचे, त्या चोराच्या जवळ जर बसला तैसी होय बुद्धी देखताची चिंधी धावे मन. त्याचं मन धावतं कधी फक्त चिंधी जरी पाहिली तरी. आणि अशा लोकांना काय म्हणतात माहिती आहे का? चिंधी चोर. चिंधी चोर, अशी माणसं चिंधी चोर असतात. का बरं असं घडलं? संगतीमुळे. संगती पंगती देवास वेगळे. चांगलं लोकांनी केव्हा म्हटलं जातं? एवढे संगत चांगल्याची असली. एखादा माणूस असेल दररोज महाराजांच्या संगतीमध्ये जरी राहिला तरी गावामध्ये गेल्यानंतर त्याला उपहासाने का होईना म्हटलं जातं, या हा बाप. का बरं? दररोज महाराजांच्या सोबत आहे. पण महाराज जर एखाद्या दारुड्याच्या संगतीमध्ये जर गेला, एखाद्या दिवस फिरला तरी ते म्हणतात महाराज बिघडले काय ना आज. अहो महाराज लोकांवरती समाजाचं इतकं बारीक लक्ष असतं, इतकं बारीक लक्ष असतं. तितकं लक्ष जर आपल्या मुलाबाळांवर ठेवलं तर ते मुलं बाळ सुधारतील. पण त्यांचं लक्ष महाराजावर असतं. महाराज काय करतात, महाराज काय करतात, महाराज काय खातात, महाराज कसे राहतात, महाराज कसे कपडे घालतात, आणि महाराज लोकांना एवढे चांगले कपडे कशालाच, आणि महाराज लोकांना एवढ्या चांगल्या गाड्या कशालाच. तू फिरून पाह महाराजासारखं, मग कळल. फिरून पहा मग कळल. अहो दररोज मुठीमध्ये जीव घेऊन पळतात लोक महाराज, दररोज पळतात अहोरात्र. कीर्तनाला उशीर झाला म्हणून महाराज 140ने पळावं लागतं. आजचा अनुभव सांगतो. विठाला विठाला संत हे जागृती देतात, जागृती. कारण की ते जागृती देण्यासाठीच येतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे. आता जागा रे भाईनो जागा. काकडा आपण त्याच्यासाठीच करतो, सकाळी जागण्यासाठी. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता,
जगजोगी जागे जाग बोलती. अनेक माध्यमातून आम्हाला जाग ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही काय जाग राहत नाही. अहो कीर्तनात जरी आलो तरी झोपा घेतो, निरंतर जागण्याचं काय सांगता तुम्ही? तुकोबराय म्हणतात ते संतांचे खऱ्या अर्थाने आमच्या जीवनात उपकार आहेत. ते आम्हाला जाग ठेवतात निरंतर. मग महाराज त्यांचे तुमच्यावर इतके उपकार आहेत, तुम्ही म्हणतात ते तुम्हाला नेहमी जाग ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी निदान काहीतरी केलं पाहिजे ना, काहीतरी त्यांना दिलं पाहिजे ना. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात अरे बाबा त्यांना काय देऊ आणि उतराई भाऊ. महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. महाराज तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला सांगितलं इतके उपकार आहेत, मग निदान त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना, काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून त्यांचे उपकार फिटले पाहिजे. आपण कधी एखाद्या माणसाने लौकिकामध्ये आपल्यावर उपकार केले, ते उपकार फेडण्याची आपण कधी ती व्यवस्था करतो. एखाद्या व्यक्तीने लौकिकामध्ये आपल्याला जर जेवण घातलं, जेवायला बोलवलं, आत्ताच्या भाषेत पार्टीला बोलवलं, तर त्या माणसाला आपणही पार्टी द्यावी लागते. हा लौकिकातला नियम आहे. तुकोबराया त्यांनी तुमच्या जीवनामध्ये असे उपकार केले, निदान काहीतरी तुम्ही त्यांचं देणं लागतं ना. तुम्ही म्हणता त्यांचे उपकार आहेत, काहीतरी. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी महाराज म्हणतात तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. अहो त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्या गाठी काहीच नाही. कारण की त्यांनी हे अलौकिक असणारं धन आम्हाला दिलंय. जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील अलौकिक धन दिलं. त्या धनाची आत्ताच्या धनाशी तुलना होऊ शकत नाही, कारण की ते धन आत्ताचं नाही. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते परिसेपणे ठाव चळणे चुकविला. असं असणारं जुनाट जुगादीचं नाणं आहे, त्याची आत्ताच्या नाण्याची किंमत होणार नाही. अहो 300 वर्षापूर्वीची शिवराई आणि आत्ताचा 1 रुपया किंमत होईल का त्याची? जर 300 वर्षाच्या काळातील जर एवढा फरक पडू शकतो, तर हे जुनाट जुगादीचे नाणे ते असं असणार अलौकिक धन आम्हाला दिलंय, अलौकिक धन दिलंय. आणि ते धन इतकं दिलं त्या धनातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. किती जरी आमच्या शरीराचे कातड काढून त्यांच्या चरणामध्ये जोडे जरी घालण्याचा प्रयत्न केला तरी उत्तीर्ण होऊ शकत नाही. महाराज म्हणतात काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. तो तुम्ही जीव म्हणतात ना, जीव
प्रत्येकाला स्वतःचा जीव इतका प्रिय असतो, इतका प्रिय असतो, इतका प्रिय असतो, तो असणारा जीव जरी त्यांच्या चरणावरती अर्पण जरी केला तरी सुद्धा त्यांचे उपकार न फिटणारे आहेत, न फिटणारे. कारण की मुळात हा जीव अल्प आहेत. भगवंत सुद्धा या जीवाला अंश म्हणतो. मम एव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. हा मुळात जीव मुळात लहान आहे, थोडा आहे. तुकोबराय म्हणतात तो जीव जरी अर्पण करायचं म्हटलं तरी तो कसा आहे, थोडा. ठेविता हा पायी जीव थोडा, जीव थोडा, जीव थोडा. महाराज ठीक आहे, उपकार त्यांचे आहेत, ते तुम्हाला जागवतात आहेत, तुम्हाला त्यांच्या उपकारात राहायचं आहे. उत्तीर्ण त्यांच्या उपकारातून होता येत नाही. नेमके कशा प्रकारचे उपकार आहेत? सहज बोलणे, हितोपदेश. सहज बोलणं त्यांचं आहे आणि हिताचा उपदेश करणार आहे. हिताचा उपदेश करणार आहे. बोलणं संतांचं एकदम सहज आहे. आणि त्यांच्या सहज बोलण्याने खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये परमार्थ आम्हाला खऱ्या अर्थाने घडत असतो. निळोबराय म्हणतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. परमार्थ घडतो नाही, तो दृढ होतो, दृढ होतो. आणि मग तेव्हा म्हणू शकतो परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ इतका दृढ होतो, इतका दृढ होतो. आणि मग त्यावेळेस तो साधक म्हणतो एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिला भोग्र. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो मज व्हावा, तो मज व्हावा. गुरुवर्य बोधे बाबा चाल म्हणायचे. तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता न दिसे वेगळीक, मी तू पण जाऊ दे दूर. त्या साधकाला फक्त एकदा की परमार्थ दृढ झाल्यानंतर तो मज व्हावा, तो मज व्हावा. त्यांचा परमार्थ इतका सहज असतो, सहज असतो की आपल्याला तरी 2 तास कीर्तन सांगावं लागतं. ते संत फक्त उभे जरी राहिले तरी त्या साधकाला वाटतं असं आमचं जीवन असलं पाहिजे. त्यामुळे जी जुनी परमार्थिक मंडळी आहे ती खऱ्या अर्थाने सांगत काही नव्हती, परंतु आपल्या देहबोलीतून सांगितल्याशिवाय राहत नव्हती. आता किती जरी सांगितलं तरी समाजाला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. त्यांचं फक्त न्याहाळणं असायचं. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले. आता किती सांगितलं तरी काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. आम्ही नेहमी सांगत असतो पूर्वीच्या साधकांचे आदर्श असायचे. मला गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांसारखं बनायचं, मला घुलेबाबांसारखं बनायचं, मला बन्सीबाबांसारखं बनायचं. पूर्वीच्या लोकांचे आदर्श असतं. आता आम्हाला प्रति व्हायचं. कशाला प्रति होतो? तू गेल्यानंतर तुझ्या नावाने प्रति वाटतील दशक्रिया विधीच्या, तेवढाच प्रति होतो, दुसरं काही होणार नाही. त्यांचे आदर्श असायचे. का बरं आदर्श असायचे? कारण की राहणं एकदम साधं असायचं त्या लोकांचं. आणि त्या साध्या राहणीतून खऱ्या अर्थाने साधकाच्या जीवनामध्ये वैराग्य उत्पन्न व्हायचं. आम्हाला प्रति काय व्हायचं माहिती आहे का? ते भारी गाडीमध्ये फिरतात म्हणून. महाराज आजलंही गाडीचं वर्णन करायला लागले, काय भानगड आहे? हाताला पण खाजवे यायला लागले जास्त. परमार्थ पोटी दृढावे, सहज बोलणे. त्यांचं बोलणं सहज असतं, बोलणं सहज असतं. संत हे जरा जास्त वाकडं तिकडं काय आहे, त्याला संत म्हणतात बरं का. अवघडातील अवघड सिद्धांत सहज आणि सोप्या शब्दात पटवून देणं त्याला संत म्हणतात. सहजतेने जे काही होईल ते खऱ्या अर्थाने संत असतं. सहज बोलणे, हितोपदेश आणि खऱ्या अर्थाने समाजाचं हित व्हावं त्याच्यासाठी संत या भूतलावरती येत असतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. एखाद्या आईला वाटतं आपल्या लेकराचं हित झालं पाहिजे, आपल्या लेकराचं अहित होऊ नये
हे कोणत्याच आईला वाटत नाही आणि जिला वाटतं तिला आई म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ते संत साधकाचं फक्त हित व्हावं एवढ्यासाठी तडफड करत असतात. तडफड करत असतात. अहो, समाजाचं हित व्हावं हेच साधूला वाटतं, हेच साधू वाटतं. अहो, ते मुळात मुक्त झालेले असतात. त्यांच्या ठिकाणी करायचं काही शिल्लक राहिलेलं नसतं. आणि ज्याच्या चित्तामध्ये करायचं काही शिल्लक नसतं तो मुक्तीच्या पदाच्या वरती निघून गेलेला असतो. उपनिषदकार म्हणतात, कामान्य कामयते मन्यमानः सकाम विर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः. ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये काम शिल्लक राहतो, स जायते तत्र तत्र, तो जन्माला येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण जो आप्त काम झाला, आप्त कामस्य का स्पृहा, त्याच्या चित्तामध्ये काहीच नाही, काम नाही, काम नाही, झालो पाहि रिकामा. पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु, त्याचं कृतकृत्य झालेला असतो. त्याचं कृतकार्य काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. तरी सुद्धा इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः, या ठिकाणी त्याचे काम संपलेले असतात तरी सुद्धा ते साधकांच्या कल्याण व्हावं याच्यासाठी इथं येतात. इथं येतात. आपल्याला किती जरी कळत नसलं तरी सुद्धा शिकविती. ते येतात, शिकवतात, शिकवत राहतात. कशाप्रमाणे? अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. अहो, शिक्षकांना शिकवता येत नाही, येत नाही का? त्याला येतं म्हणून शिकवण्यासाठी त्याला नोकरीला ठेवलेलं असतं. आमच्यासारखं कोणाला नाही ठेवणार ते. पण तरीसुद्धा त्या बालकाला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने त्या बालकाचं बोट हातात धरावं, हातामध्ये पाटी धरावी आणि अ लिहावा, आ लिहावा. हे काम कुणाचं आहे? पंते हाती धरली पाटी तैसे संद जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अहो, त्यांचं काहीच नाही ना. काम नाही, काम नाही, झालो पाहि रिकामा, पावल्या त्या करू चेष्टा. काय राहिलं का? शिल्लक राहिलं का? पण तरी सुद्धा का? कारण की बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आता मला एक उत्तर द्या. बाबांचा काळ ज्यांनी पाहिला असेल, मुक्त महात्मे होते, काही गरज होती का एवढा खटाटोप करून ठेवायची? होती का काही गरज? पण आत्ता आपण म्हणणार होतो याची काय गरज होती, त्यासाठी त्यांनी बांधून ठेवलं. कळलं का मी काय म्हटलं? आपण म्हणतो काय गरज होती, आपण असं म्हणतोय ना, त्याच्यासाठी त्यांनी बांधून ठेवलंय, याच्यासाठी बांधून ठेवलंय. का? कारण की हा माझा ज्ञानोबरायांचा भक्त इकडे तिकडे संसाराच्या चक्रा मारता मारता त्याचं आयुष्य संपू नये, इथं येऊन ज्ञानोबरायांच्या जवळ येऊन ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, ज्ञानोबरायांचं बोट धरावं आणि मुक्तीची वाट चालावी, याच्यासाठी त्यांनी मंदिराचा खटाटोप केला. विठाला विठाला सहज बोलणे, हित उपदेश, हिताचा उपदेश करतात. हिताचा उपदेश करतात. आपल्याला स्वतःचं हित कळत नाही, कारण की आपल्या चित्तामध्ये दंभ असतो. आणि एकदा की माणसाचा दंभ वाढत गेला की तो मनुष्य कुणाचंही ऐकत नाही. महाराज म्हणतात, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. आणि हे दंभ म्हणजे सगळ्यात मोठी आसुरी संपदा आहे. आसुरी संपदा आहे. 16व्या अध्यायात महाराज वर्णन करतात. सगळ्यात अगोदर त्याचं नाव घेतलंय, दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच. सगळ्यात अगोदर त्या दंभाचं नाव घेतलं. माणसं त्या दंभापोटी काहीच करत नाही, म्हणून त्याचं हित व्हावं, त्या हिताचा उपदेश खऱ्या अर्थाने करत राहतात. आईला काही चालता येत नाही का? चालता येत नाही का? पण तरी सुद्धा बालकाला चालता यावं यासाठी बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संद जगी क्रिया करुणी दाविती अंगी.
आणि फक्त संत येतात, जाग करतात आणि निघून जातात असं नाही. ते सायास करतात आणि आम्हाला जाग कसं राहायचं हे शिकवतात. करोनी सायास शिकविती. जागवतात सगळेच, कारण की जो झोपलाय त्याला जाग करणं हे आपलं कर्तव्य आहे. 7 माणसाला कधीही झोपू देऊ नये. सुभाषितकार म्हणतात विद्यार्थ्याला कधीही झोपू देऊ नये. कधी म्हणजे रात्री 9 ते 5ची वेळ सोडून. नाही तर तुम्ही म्हणाल विद्यार्थी मग तिने अखंड जागृत राहिलं पाहिजे. अखंड जागृत राहिलं पाहिजे कशासाठी? स्वतःच्या हितासाठी. पण विद्यार्थी जर झोपला तर अभ्यास अपूर्ण राहतो, म्हणून त्या विद्यार्थ्याला जाग ठेवलं पाहिजे. विद्यार्थी, सेवका, जो सेवा करतो, जो व्यक्ती नोकरीला आहे त्याला सुद्धा झोपू देऊ नये, कारण की तो त्या सेवेचा मोबदला घेतो. त्याला सुद्धा जाग ठेवलं पाहिजे. विद्यार्थी, सेवका, पांथा, जो प्रवासी आहे, पांथस्थ आहे, दुपारचं जेवण केलंय, झोपलाय आणि झोपल्यानंतर त्याला तशीच तंद्री लागली आणि संध्याकाळी 5 वाजले तरी सुद्धा तो उठत नाही. त्याला रस्त्याला जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीने त्याला उठवलं पाहिजे. तो जर झोपून राहिला तर त्याचा प्रवास अपूर्ण राहतो. विद्यार्थी, सेवका, पांथा, क्षुधार्था, ज्या व्यक्तीला भूक लागलेली आहे अशा व्यक्तीला सुद्धा झोपू देऊ नये. एखादं जर लहान बाळ रडता रडता जर झोपलं तर घरातले लोक त्याला तसं झोपू देत नाही. त्याला उठवतात आणि त्याला म्हणतात अरे बाळा जेवण कर. क्षुधार्था, भयकातरहा, ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये भय आहे. एखाद्या व्यक्तीला न जाणू चुकून साप चावला, त्या व्यक्तीला झोपू दिलं पाहिजे का? नाही, त्या व्यक्तीला झोपू देऊ शकत नाही. तो जर झोपला तर कायमचा झोपला. भयकातरहा, एखादा व्यक्ती भांडारी आहे, ज्याच्याकडे संपूर्ण किचनची चावी आहे, तो जर झोपला तर स्वयंपाक होणार नाही. स्वयंपाक नाही झाला तर, आणि आपणही कायमचे झोपले जाऊ शकतो. म्हणून भांडारी, प्रतिहारीच, जो निरोप घेऊन येतो आणि घेऊन जातो तो सुद्धा जर झोपला तर काम होऊ शकत नाही. म्हणून सप्तसुप्तान प्रबोधयेत, अशा 7 जणांना झोपेतून जाग केलं पाहिजे. त्याच पद्धतीने संत हे जाग करतात. नुसतं जाग करतात असं नाही. शिकविती, ते शिकवतात आम्हाला आमच्या हिताच्या ठिकाणी कसं जाग राहिलं पाहिजे. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा विठोबार कुमाई. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज म्हणतात ते सहज बोलता बोलता त्या साधकाचं हित व्हावं याच्यासाठी कष्ट करतात. करोनी सायास शिकविती, ते सायास करतात आणि शिकवण्याचा प्रयत्न करत राहतात असं नाही. शिकवतात. आपल्या कृतीतून शिकवणं चालू असतं. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जर जीवनात मोठं व्हायचं असेल, जर त्याला जर गुरुचं सानिध्य जर प्राप्त झालं तर त्या व्यक्तीला त्या गुरूंच्या वागण्यातून, बोलण्यातून सगळं शिकायला मिळतं. सगळ्याच गोष्टी ह्या पुस्तकातून शिकायला मिळत नाहीत. त्या गोष्टी त्या साधूच्या संगतीत राहून माणसाला शिकता येतात. काही माणसं बघा ना, एखाद्या साधूच्या समवेत राहतात, त्यांची हालचाल, चालणं, बोलणं त्या शिष्याचं तसंच होऊन जातं. सेम. लोक म्हणतात त्यांचीच कॉपी आहे. का बरं? त्यांच्या समवेत राहिलं. त्यांच्यासोबत राहून अहो नाही त्याला काही आलं, निदान त्यांची कॉपी तरी करता येते. माणसाने साधूची कॉपी केली पाहिजे. बाधूची कॉपी न करता
साधूची कॉपी माणसाला करता आली पाहिजे. निदान साधू तरी म्हणतील लोक, निदान साधू तरी म्हणतील. पण सध्या कॉपी कोणाची कोण करायला लागलंय याचा काही मेळ नाही. लोकाला वाटतं लगेच सगळ्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजे, पण ती कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही. एखाद्या माणसाला वाटतं आज माळ घातली की लगेच मला उद्या कीर्तन करता आलं पाहिजे, परवा लगेच मला कोणी महंत म्हटलं पाहिजे, मठाधिपती म्हटलं पाहिजे. माझं सांगतोय बरं का, कोणाचं नाही सांगत. वाटतं लोकाला लगेच असं म्हटलं पाहिजे, महामंडलेश्वर म्हटलं पाहिजे, जगद्गुरू म्हटलं पाहिजे, आणि मला न्यायला विमान आलं पाहिजे. एवढं सगळं लोकाला वाटतं, पण ते हळूहळू सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बदल लगेच घडत नाहीत, लगेच घडत. माऊलीसुद्धा म्हणतात एखाद्या मुंगीला जरी झाडाच्या शिखरावरती जायचं असेल तरी हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू हळूहळू हळू गेलं पाहिजे. त्याच पद्धतीने साधू शिकवत राहतात, कष्ट घेत राहतात, आणि ज्या साधूने खऱ्या अर्थाने जीवनामध्ये कष्ट घेतलेत त्याचा शिष्य चमकतो म्हणजे चमकतोच. आम्ही एवढं टमाटमा बोलतो ना, ते आमचं काहीच नाही, हे सर्व गुरुवर्यांचं आहे, त्यांचं आहे. जे काही बोलतो ते ज्ञानोबराय तुकोबरायांचं आहे. मी तव माल भारवाही, आम्ही फक्त भार वाह्याचं काम आहे आमचं. हे सगळं त्यांचं आहे. आम्ही बोलतो का? कारण की त्यांनी आपल्यासाठी हाल अपेष्टा कष्ट सहन केले. ज्ञानोबरायांनी त्या काळामध्ये जर कष्ट सहन केले नसते तर आज आपण त्यांची ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन मिरवलं नसतो. आणि कोणतीही गोष्ट आयुष्य आरामात राहून मिळत नसते. ज्या माणसाला स्वतःची सावली पाडायची असते त्या माणसाला स्वतःला उन्हात उभं राहावं लागतं. ती कष्ट करतात, सायास करतात आणि समाजाला शिकवतात. कुणाप्रमाणे? तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मज येते सांभाळीत. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात जागवतात, मज निरंतर जागविती. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात शिकविती. काही लोक जागवतात, शिकवतात, पण सांभाळत नाही. महाराज म्हणतात सांभाळिले 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 अनाथा. ते सांभाळण्याचं कार्य खऱ्या अर्थाने संत करत राहतात, संत करतात. अहो आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला सांभाळले, मग इथून पुढं सांभाळणार नाहीत का? सांभाळणार. त्यांनी एकदा की त्यांच्या पदराखाली आपल्याला घेतलं की आपली जबाबदारी संपली, आपली जबाबदारी संपली. ज्ञानोबराय आम्ही तुमची लेकरं आहेत, लेकरं आहोत, तुम्हाला काय करायचं ते करा. तारसी तरी तारी, तारीसी तरी तारी अथवा मारी जवळी धरी अथवा धुरी नको. तुकोबराय म्हणतात अरे बाबा देवा तुला काय करायचं ते कर. महिपती महाराज सुद्धा देवाला म्हणतात अहो देवा घडेल ते घडो असेल संचिती तुझे स्मरण चित्ती असो. देवा आमच्या संचितामध्ये काय घडायचं ते घडू दे, पण तुझं स्मरण हेची जीवे भावे मागत असे दान. नको अनुमान करू आता देवा. अरे जरी काही माणसाचं प्रारब्ध असलं पण ते या देहाचं प्रारब्ध आहे. सुख दुःख दोन्ही देहाचे प्रारब्ध. तुझा प्रेमबोध ठसो जीवी. महिपती म्हणे इच्छेचा तू दाता पूर्वी अनंता आस माझी. देवा माझ्या जीवनामध्ये जे काय घडायचं असेल ते घडू दे, पण आम्ही तुमच्या पंखाखाली आहोत, तुमच्या पदराखाली आहोत. काय करायचं ते कर. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काही वारी नारायण. ज्याप्रमाणे एखाद्या गायीच्या चित्तामध्ये त्या वासराच्या विषयी प्रेम असतं, ती कुठं जरी गेली देनूच रे वनांतरी. नामदेवराय वर्णन करतात. नाना गाय चरी डोंगरी परिचित्त मी दिली. वा वा वा. ती गाय डोंगरात जरी चरत असली पण तिचं चित्त कुठं असतं? वासराच्या जवळ असतं. कुठे जरी ते वासरू गेलं तरी ती गाय त्याच्यासाठी तडफड 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 करत राहते. त्या पद्धतीने ते संत त्यांचा साधक कुठे जरी गेला, तो साधक काही जरी करीत असला त्या साधूच्या चित्तामध्ये आपल्या साधकाचं कल्याण व्हावं हे नेहमी त्या ठिकाणी राहत असतं. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. खऱ्या अर्थाने सांभाळतात, शिकवतात, जागवतात
हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये सांगतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरी गवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरी गवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज निरंतर जागविती महाराज उपकारातून उत्तीर्ण व्हा. महाराज म्हणतात काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज काय उपकार आहेत. सहज बोलणी हितोपदेश करुणी सायास शिकविते कोणाप्रमाणे तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे बज येते सांभाळीत जागविती सांभाळिती शिकविती हे त्यांचे उपकार आहेत. आणि त्या उपकारात मनुष्य सदैव राहिला पाहिजे म्हणून हे सप्ताह आहेत. म्हणून ही कीर्तन आहेत, ही प्रवचन आहेत, त्यांचे उपकार अनंत आहेत. ते जर आमच्या जीवनात नसते ना तर आपण फक्त बोंबा मारत इकडे तिकडे फिरत राहिलो असतो. एक ज्ञानेश्वरी आपल्या जीवनातून काढा बरं. ज्या पद्धतीने श्वासोश्वास आहेत त्या पद्धतीने या वारकरी संप्रदायाची गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे. ते जर आमच्या जीवनातून गेले तर जगणं व्यर्थ आहे. हे अलौकिक उपकार आम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवले पाहिजे. हीच ज्ञानोबरायांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. पूजनीय गुरुवर्य बाबाजी या ठिकाणी आज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उपस्थित आहेत. आपले बोधे बाबा कोणी जरी लहान विद्यार्थी असला बाबा टाळ घेऊन उभे राहायचे. मग आपण त्यांची लेकरं आहोत. त्यांचा आदर्श आपण खऱ्या अर्थाने जपला पाहिजे. आपण किती जरी मोठे झालो काही जरी मोठे झालो पण कीर्तनापेक्षा आपण निश्चित मोठे नाही. जोपर्यंत या शरीरामध्ये त्राण आहेत परंतु कीर्तनामध्ये वारकऱ्यांनी उभंच राहिलं पाहिजे. टाळ घेऊन सेवा केलीच पाहिजे. कारण की टाळ वाजवणं ही ज्ञानोबराय सुद्धा टाळ घेऊन नामदेवरायांच्या कीर्तनात उभे राहायचे. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आणि अभंग म्हणताना काही तसं आत्ताच्या गायकांसारखे टाळ सोडून म्हणतात. टाळ वाजूनच अभंग म्हणावं लागतं. टाळ वाजून अभंग म्हणावं लागतं. ज्ञानोबराय टाळ घेऊन उभे राहायचे. पूजनीय बाबाजी उपस्थित आहेत. आदरणीय सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना एक प्रार्थना आहे. आपलं जसं संस्थान आहे पूजनीय बाबाजी आल्यापासून आता दिवसेंदिवस वाढत चालले. 3 वर्षे 3 घटना घडल्या बाबा. 2022ला पूजनीय देवगडचे प्रकाशानंदगिरी महाराज ते आले. 2023ला उत्तराधिकारी म्हणून. 2023ला आम्ही महिपती महाराजच्या संस्थानावरती आम्ही गेलो. 2024ला बाबा इथं आले. आता 25ला आता काय कुठं होतं. सर्व नवीन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजनीय बाबांच्या पदभार स्वीकृतीच्या दिवशी सेवेचा हा सन्मान स्वीकारण्याच्या दिवशी आम्ही आलो होतो. सर्व महाराजांवरती प्रेम करणारी मंडळी त्या दिवशी पाहिली. आम्हाला वाटलं होतं थोडक्यात कार्यक्रम असेल पण आम्हाला यायलाच जागा नव्हती आतमध्ये. देवस्थानचा विकास होत राहील ही काळ्या दगडावरची रेष आहे. पूजनीय बाबांनीच त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आणलेलं आहे. अशीच ज्ञानोबरायांची सेवा ते दररोज करतायत. भौतिक सेवा तर होत राहील पण ज्ञानोबरायांना जे आवडतं ते पूजनीय महाराज करतायत. दररोज ज्ञानेश्वरी या ठिकाणी सांगतायत. खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांची दुसरी सेवा याच्यापेक्षा काही असू शकत नाही. पूजनीय महाराजही उपस्थित आहेत. आमचे भोगे महाराज आहेत. आमचे राम महाराज आहे खरवंडीकर. तिघही खरवंडीकर महाराज आज उपस्थित आहेत. सर्व परिसरातील आता परिचय नाही. पुन्हा एकदा सर्वांचे चरण नतमस्तक होतो. महिपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताहराबाद राहुरीपासून 17 किलोमीटरवरती आहे. सर्वांनी महाराजांच्या दर्शनासाठी निश्चित यावं. महिपती महाराज त्यांच्यामुळे आज आपल्याला अनेक संतांची चरित्र आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत जी काही संत होऊन गेले महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 284 संतांचे चरित्र महिपती महाराजांनी लिहून ठेवले. भक्तविजय ग्रंथ असेल, संत विजय असेल, भक्तलीलामृत आहेत, संत लीलामृत आहेत, संत विजय असे अनेक ग्रंथ महिपती महाराजांनी लिहिले. आणि त्या महिपती महाराजांच्या संस्थांवरती सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. येत्या 26 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत महिपती महाराजांचा 234वा समाधी सोहळा
श्री क्षेत्र तहाराबाद या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या उत्सवाकरता सर्वांना निमंत्रण देतो आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द निघून गेले असतील त्याबद्दल क्षमा दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेली सेवा वैकुंठवासी बन्सीबाबांच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, भगवान शिवस्वरूप असणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या चरणी, कारण की माऊलीसुद्धा तुम्हाला शिवस्वरूप म्हणता. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळार्चित तसे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकाराल की. पूजनीय शिंदे माऊलींच्या माध्यमातून येण्याचा योग आला. सर्वच मंडळी या ठिकाणी पूजनीय आहे. सर्वांच्या चरणात मस्तक होतो. बरोबर 9 वाजलेले आहेत. वाणीला विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. बोला बोला. तुकाराम 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 बोला तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संदे नोय अंगभूत युक्ती. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल आले कोराचे वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविला पोटी कारवाई त्याची सर्व ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविला तुकाराम तुकाराम तुकाराम.